जळगावमध्ये अंमली पदार्थ विरोधात पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हा बेट पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 56.29 ग्रॅम मॅफेट्रॉन जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 3,06,480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास जिल्हा पेठ पोलीस करत आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पब्लिक लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मध्ये आज स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. काय नेमकी कारवाई आहे? सर्व आरोपी अटक झालेले आहेत. काय आज पहाटे 10 जुलैला पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास LCBला एक गुप्त बातमी मिळाली होती की जे आपलं GS ग्राउंड आहे तिथं काही मुलं MD विक्रीसाठी येता येते म्हणून. तर त्यानंतर मग आपण सापळा रचला. सापळ्यामध्ये आपल्याला 3 जण मिळून आले. एक आंध्राचा फायदा घेऊन पळून गेला. 2 जणांची जी अंगझडती आहे ते घेतल्यानंतर 56 ग्राम MD मिळालेला आहे आणि आपण 56 ग्राम MD आणि एक मोटरसायकल असा 3,06,540 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आणि जे आरोपी अटक केलेले आहेत त्यांचं नाव आहे जयेश तायडे आणि दुसरा हितेंद्र परदेशी आणि एक आरोपी आहे भैया सोनवणे, राहणार कंचननगर, हा फरार आहे. त्याचा आपण शोध घेत आहोत. सर, आरोपींची पार्श्वभूमी काय असेल नेमकी? यापूर्वी पण असे काही गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत? गुन्हे दाखल आहेत पण NDPS विषयक नाही आहेत. हा त्यांचा NDPSचा गांजाचा किंवा ड्रग्सचा असा पहिला गुन्हा आहे. सर, कुठून आणला, काय आणला, त्याचा काही माहिती आली का? नाही, त्याचा तपास चालू आहे. फक्त एवढंच होतं की हे दोघं जे ड्रग्स घेत होते, जे अटक आहेत विकत आणत होते, ते भैया सोनवणेकडून आणत होते. ही प्राथमिक माहिती आहे. त्याच्याकडून 2,000ला घेत होते आणि समोर 2,500ला विकत होते. सर, जे तो आरोपी आहेत ते नेमके कुठले? जयेश तायडे हा हरिओम नगर मोहन टॉकीज जवळ राहणार आहे जळगावचा आणि दुसरा हितेंद्र जो परदेशी आहे तो कांचननगर जळगावचा राहणार आहे. जवळपास किती रुपयाची 56 ग्रामची जी किंमत आहे ती लावली आहे 2,81,540 रुपये. त्यांचं रॅकेट कसं असायचं? कुठं विकणार होते? स्वतः व्यसन करायची? यापैकी जो जयेश आहे तायडे, त्याला पाचा तायडे म्हणतात, उर्फ पाचा तायडे, तो स्वतःही घेतो आणि विक्री पण करतो. याच्यामध्ये रॅकेट आहे? त्याचा तपास चालू आहे. आज पहिलाच दिवस आहे. आता आज आपण PC साठी जात आहोत पोलीस कस्टडीवर. गुन्हा दाखल झालेला आहे. CR नंबर 217/2026 NDPS ऍक्ट आणि जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला रजिस्टर्ड आहे हा गुन्हा. सदरची कारवाई ही जळगाव जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. यामध्ये LCBचे अधिकारी, अंमलदार आणि जिल्हा पेठचे अधिकारी, अंमलदार अशा सगळ्यांचा सहभाग आहे.